नमस्कार. शेतीच्या रचनेमधला एक महत्त्वाचा भाग जो आहे, जर आपण मागच्या भागामध्ये बघितला, की तिथे झाडं कशाकरता लावायची, उद्देश काय? तर दीर्घायुषी झाडं जी काय आहेत, त्यांना कमीत कमी 30 फूट जागा पाहिजे. जे आंबा असेल तर 30 फूट, फणस असेल तर 30 फूट, नारळ असेल तर 30 फूट. त्याच्यावर मध्यम आयुष्याची झाडं आहेत, पेरू आहे, सीताफळ आहे, त्याला निदान 20 फूट 15 ते 20 फूट जागा पाहिजे. केळी आणि पपईला 8 एक फूट जागा पाहिजे. आणि जी हंगामी पिकं आहेत, म्हणजे उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, ही सगळी पिकं त्यांचं आयुष्य 90 ते 120 दिवसाचं असतं. तर त्यांना भरपूर ऊन पाहिजे. त्याची ही लावताना शक्यतो पूर्वेकडे लावावीत. त्यांना कोवळं ऊन मिळतं आणि पश्चिमेकडे मोठे वृक्ष लावावेत. जे त्याची दुपारचं ऊन त्याला त्रासदायक ठरत नाही. ऊन आणि सावली हा महत्त्वाचा विषय. माझ्याकडे पाणी किती आहे? हा त्याच्याहून महत्त्वाचा विषय आहे, की माझ्याकडे पावसावर आधारित शेती आहे, की आम्ही ओपन वेल किंवा बोरवेल केले, त्याच्यावरती पाणी मला फेब्रुवारीपर्यंत पुरतं. म्हणजे मला फेब्रुवारीपर्यंत पीक घेण्याची रचना पाहिजे. आणि पीक रचना करत असताना माझ्याकडे पाणी मुबलक आहे असं जरी आपण गृहीत धरलं, तरी पडणाऱ्या पावसाच्या आधारित म्हणजे माझ्याकडे 4000 मिलीमीटर पाऊस पडत असेल, तर माझ्या शेतातल्या पिकांची वर्षभराची गरज 3000 मिलीमीटरच पाहिजे. माझ्याकडे बँक बॅलन्स दरवर्षी 1000 मिलीमीटर पाणी मुरलं पाहिजे. तर आपल्याला भविष्यामध्ये 10 वर्षांनी, 20 वर्षांनी आपल्याला शेती चांगली करता येईल. जेव्हा पावसाचं पाणी आपण जमिनीमध्ये मुरवतो, त्याच्या मुरवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. त्या आपण नंतर बघू. तेव्हा पावसाचं पाणी जे आहे ते सॉफ्ट वॉटर आहे आणि भूगर्भातलं पाणी ते हार्ड वॉटर आहे. त्याचे पाणी सॉफ्ट होण्याची प्रक्रिया पावसाचं पाणी जमिनीत मुरल्यानंतरच आहे. नाहीतर हार्ड वॉटर दिल्यानंतर पिकाला त्याचा त्रास होऊ शकतो. मातीचा सामू pH हा बदलू शकतो. तर आपल्याला पीक रचना करत असताना दीर्घजीवी, मध्यमजीवी, हंगामी आणि अल्पजीवी म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याची रचना करायची. तर आपण शेती तयार करताना आपल्याला लिस्ट पाहिजे आपली नियोजनाची, की मला हे किती लावायचं आहे, आंबा किती लावायचा आहे, पेरू किती लावायचा आहे, भेंडी किती लावायची आहे, भात किती लावायचा आहे किंवा ज्वारी किती लावायची आहे. हे करत असताना जे हंगामी पीक आहे त्याला नांगरावं लागतं, कारण तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या नांगरणं सगळ्यात सोपी पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये नवीन पद्धती ज्या आलेल्या आहेत, की परमनंट रेज बेड करून त्याच्यावर लागवड करायची, मल्टीक्रॉपिंग करून लागवड करायची. आत्ता जगामध्ये वेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्टमध्ये फूड फॉरेस्ट, पर्माकल्चर, बायोडायनॅमिक फार्मिंग असे वेगळे विषय आहेत. हे सगळे खरं आपल्याला आवश्यक आहेत. त्या शेताचं माझ्या शेतासाठी ह्याच्यातल्या कुठल्या चांगल्या गोष्टीचा उपयोग मला करून घेता येईल, हे आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला. समजा मला दीर्घायुषी झाड लावायचं आहे, तर दीर्घायुषी झाड लावताना परत 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह म्हणतो, की जमिनीमध्ये छोटासा खड्डा खणा किंवा खड्डा खणूच नका, त्याच्या बाजूला माती टाका आणि झाड लावा. ज्याच्याकडे सिंचन व्यवस्था पुरेशी आहे, त्याने असं करायला हरकत नाही. खड्डा करायचं शास्त्र का निर्माण झालं? तर खड्डा करायच्या शास्त्रामध्ये जे दीर्घायुषी झाड आहे, त्याचं सोटमूळ जे आहे किंवा त्याची मुळं जी आहेत, ती खोलपर्यंत जाणार आणि खालनं कातळ तापतोय आणि मुळं इथे टेकली, तर ती मरणार आहेत. मग कातळ किती फुटावर आहे, हे कळावं म्हणून दीर्घायुषी झाड कमीत कमी 3 फूट मातीची खोली असलेली जागा असावी. खरं म्हणजे 6 फूट पाहिजे. मग 3 फुटाचा खड्डा खणला, की त्याच्यात मला खत माती घालता येईल आधी आणि त्या मातीचं झाडाचं पोषण होईल. आपल्याला जी जागा मिळणार आहे, ती सुपीक जागा मिळणार नाही असं आपण गृहीत धरूया. आपल्याला निकृष्ट जमीन मिळणार आहे, त्या जमिनीमध्ये आपल्याला पिकं घ्यायची आहेत. तर आपल्याला खड्डा खणला म्हणजे त्या 3x3x3च्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी खड्डा रिकामा असेल तर 1000 लिटर जमा होतं. खड्डा मातीने भरला असेल तर किमान 400 लिटर पाणी त्याच्यात साठतं आणि ते पाणी ऑक्टोबर हीटमध्ये झाडाच्या उपयोगी पडतं. जर माझी सिंचन व्यवस्था नसेल तर मला हे पाणी झाड जगवण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्याचे झाड लावताना दीर्घायुषी झाड 3x3, मध्यम आयुषी झाड 2x2 आणि हंगामी झाड किंवा केळीसारखं पीक असेल तर 1.5x1.5चा खड्डासुद्धा पुरतो केळी आणि पपईसाठी. हे केलं तर आपली झाडं छान जगू शकतात आणि छान वाढू शकतात. नक्की करा. धन्यवाद.